हिंदू धर्मात दत्त जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला आहे. नमस्कार, स्वरांजली व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये दत्त जयंती कधी आहे, पूजा विधी महत्त्व जाणून घेणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आहे, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो. असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरुवार हा दत्तांचा वार मानला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:58 सुरू होईल. तसेच रविवारी 15 डिसेंबर 2024 दुपारी 2:31 संपेल. इतर कॅलेंडर पाहता यंदा दत्त जयंती 14 डिसेंबर रोजी साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे. उदय तिथीनुसार 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करावी असे सांगितले जाते. भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रि मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत. भगवान दत्त मध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे. भगवान दत्त मूर्तीला 3 चेहरे आणि 6 हात आहेत. विशेष म्हणजे भगवान दत्तांचे 24 गुरु होते, त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे. भगवान दत्त जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्याला भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते. तर या दिवशी पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे, भगवान दत्तात्रयांची मूर्ती चौरंगावर किंवा पाट्यावर ठेवावी, त्यांना गंगाजलाने स्नान घालावे, पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा, त्यांना फुलांचा हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करावे. जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा आवश्यक वाचावी, तसेच शेवटी आरती करावी. या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका. पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी. तसेच दत्त उपासनेत औदुंबर प्रदक्षिणा फार फलदायी ठरते. असे मानले जाते की 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आहे. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फले येतील. या झाडांचे पूजनाने सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. एक देवी वृक्ष म्हणून उंबऱ्याचे अर्थात औदुंबराच्या झाडाकडे पाहिले जाते. नवग्रहामध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्र ग्रहांचे राज्य मानले जाते. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.